वडापाव तर घरी आपण नेहमीच बनवतो, पण आज ब्रेडपासून खूप वेगळी अशी चमचमीत रेसिपी बनवली। सगळ्यात आधी 1 कप बेसन घेतलं, त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, मीठ, लाल तिखट घातलं आणि पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं। लाल चटणीसाठी लसूण, काश्मीरी लाल मिरची पावडर, डाळवं, जिरं, साखर, मीठ हे साहित्य पाणी घालून वाटून घेतलं। लाल चटणी तयार झाली। हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, यानंतर डाळवं, मीठ, साखर, आलं, हिरवी मिरची आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। तर लाल आणि हिरवी चटणी तयार झाली। आता स्टफिंग तयार करूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग घातला। बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घातली। यामध्ये हळद घातले आणि शिजवलेले बटाटे घातले, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे छान असं परतून घेतलं। भरपूर कोथिंबीर घातली आणि हे स्टफिंग तयार झालं। ब्रेड असा गोल कट करून घेतला। आतल्या भागावरती लाल चटणी पसरवून घेतले, बंद केलं आणि बाहेरून हिरवी चटणी पसरवली। त्यावरती तयार केलं स्टफिंग पसरवून घेतलं। दुसऱ्या बाजूला सुद्धा हिरवी चटणी आणि त्यावरती पातळ असं स्टफिंगचा लेयर पसरवून घेतला। पिठामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातला, मिक्स करून घेतलं। या पिठामध्ये घोळवून हा वडा फ्राय करून घेतला। वडापाव तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, एकदा तर ही वेगळी अशी चमचमीत रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।